जलगांव जिले में किसानों को उनकी फसल का न्यूनतम समर्थन मूल्य दिलाने के लिए शुरू किए जाने वाले शासकीय खरीदी केंद्र अब तक शुरू नहीं हो पाए हैं, जिससे किसान भारी संकट में है। किसानों की ज्वार, मक्का और सोयाबीन की फसल कटकर तैयार है, लेकिन तालुका स्तर पर शासकीय खरीदी केंद्र बंद होने के कारण किसान अपना माल कृषि उत्पन्न बाजार समिति में बेचने को मजबूर है। हालांकि सरकार ने ज्वार, मक्का और सोयाबीन के लिए हमी भाव तय किया है, लेकिन बाजार समिति में व्यापारी इन फसलों को हमी भाव से काफी कम दामों में खरीद रहे हैं। परिणाम स्वरूप किसानों को मजबूरी में अपनी उपज कम कीमत पर बेचनी पड़ रही है, जिससे उन्हें आर्थिक नुकसान झेलना पड़ रहा है। अगर शासकीय खरीदी केंद्र समय पर शुरू होते तो किसानों को हमी भाव का सीधा लाभ मिलता, लेकिन अब सरकारी दर और बाजार भाव के बीच बड़े अंतर ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी है। शासकीय खरीदी केंद्रों की देरी को लेकर किसानों में तीव्र नाराजगी देखी जा रही है। शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही, सुरू झालं असतं तर काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला असता आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी 6,000 तरी भाव पाहिजे सोयाबीनला तर परवडतं। यावर्षीचं उत्पादनही कमी आलं, अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही येत, 3,000-4,000 रुपये भाव आहेत सोयाबीनला। शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आणि मोदी सरकार ते मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच माल, केळीला सुद्धा 200 रुपये क्विंटल केळी कापावी लागली शेतकऱ्यांना। कुठलंच धोरण नाही आणि मार्केट कमिटीचं इतके लक्ष नाही व्यापाऱ्यांवर, केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी 150 क्विंटलपर्यंत होती। 3,000 ते 4400 उच्यामध्ये गेलेले। तसेच ज्वारी 2352 पासून 2382 पर्यंत उंचमध्ये विकले गेलेले। तर मका आज जवळजवळ 1100 ते 1200 क्विंटल आलेला आहे। 1604 पासून 1801 पर्यंत जास्तीत जास्त भावाने विकला गेलेला आहे। बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे? नाही, अजून आवक वाढण्याची शक्यता आहे। अजून बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ते आता पुढच्या हप्त्यापासून मका उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे। आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती, उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे। जे आलेले उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे शासकीय खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माल व्यापाऱ्यांकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे आणि मार्केटमध्ये जी शासनाची हमी भाव आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार मोठी तफावत आहे। याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो। तर याच्यामध्ये फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे। त्या मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल, ज्वारी असेल त्याची खरेदी केंद्र चालू केलेली नाही आहे। याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली, पण त्याच्यात एक अट दिलेली आहे त्यांनी। आता कुठं 5 क्विंटलवरून 23 क्विंटल हेक्टरी म्हणतायत ते, पण याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर 10च्या मावच्यात असेल, 11च्या असेल तरच माल घेतला जातो आहे, याचा पुढचा माल घेतला जात नाही। आणि पाऊस हा यावर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात। आलेला कापूस हा सर्व ओला आहे, याच्या मावतर 15-16च्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे। कापूस शासन खरेदी करत नाही तो, याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे, व्यापाऱ्यांचाच फायदा होतो। म्हणजे जर हे जे शासकीय खरेदी केंद्र लवकर सुरू केलं असतं तर खरेदी केंद्र जर लवकर सुरू केली असती तर याच्यामध्ये कुठं काही ना काही थोडाफार शेतकऱ्यांना लाभ झाला असता, जेणेकरून आज मका जो 1200-1500 रुपये विकला जातोय तर याच्यामध्ये जी तफावत होते ही तफावत कमी होऊन काही शेतकऱ्यांना थोडाफार तरी लाभ मिळाला असता।